नमस्कार मंडळी. तर आता आणि एक असा व्हिडिओ घेऊन आलो आहे की जो व्हिडिओ जर हा तुम्ही बघितला तर यामध्ये तुम्ही डोक्याला हात लावा. तर या व्हिडिओमध्ये आता मी सांगणार आहे की शिळा भात जर तुम्ही खाल्ला दुसऱ्या दिवशी तर काय परिणाम होतात हे आता मी तुम्हाला सांगतो. हे तुम्ही ऐका आणि हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या व्हिडिओमध्ये असं आपल्याला बघायला भेटतं की सहसा जे काही लोक असतात तो रात्रीचा शिल्लक राहिलेला भात जसाचा तसा ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी परतून गरम करून खातात. मग ही सवय जर आरोग्याच्या दृष्टीनं एक घातक ठरू शकते असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं की जर भात व्यवस्थित ठेवला नाही आणि तो वारंवार गरम केला तर त्यात हानिकारक जीवाणू वाढू शकतात आणि त्यामुळं अन्नातून आपल्याला काहीशी विषबाधेचा धोका निर्माण होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट सांगायची तर लोक अनेकदा त्यांच्याकडं दुर्लक्ष करतात आणि विचार न करता उरलेला भात खातात. मग ज्यामुळं पोटात दुखतंय आणि आपलं आरोग्य बिघडून जाते. तर याकडं दुर्लक्ष न करता आता मी तुम्हाला काहीशा टिप्स सांगतोय त्या लक्षात ठेवा. तर आता पहिलं सांगतोय, भात जर सकाळी गरम करून खाल्ला तर त्याचं हानिकारक हे आपल्या शरीरावर काय होणार ते बघा. आता आरोग्य तज्ज्ञ सांगतात तर हे आपण ऐकलंच पाहिजे की शिजवलेल्या भातामध्ये बॉसिलस सेरियस नावाचा जीवाणू असू शकतोय आणि तो योग्य तापमान न मिळाल्यास तो वेगाने वाढत जातोय आणि शिजवल्यानंतर भात बराच वेळ खोलीच्या तापमानामध्ये ठेवल्यावर हा जीवाणू सक्रिय होतो आणि गॅसवर किंवा मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम केल्यावर त्यातील काही विषारी घटक नष्ट होतच नाही. मग अशा परिस्थितीत शिळा भात खाल्ल्यानं पोटामध्ये आपल्याला काहीसा बिघाड जाणवायला बघायला मिळतो. मग लोकांचा असा सामान्य समज आहे की भात पूर्णपणे शिजवल्यानं किंवा बराच वेळ गरम केल्यानं तो पूर्णपणे सुरक्षित असतोय. असं नाही, हे चुकीचं आहे. असा गैरसमज आपल्यात निर्माण होतोय. म्हणून तज्ज्ञ सांगतात की बॅसिलस सेरियसचे जे विष असतं ते उष्णता प्रतिरोधक असतं. म्हणजेच ते तीव्र उष्णतेतही नष्ट होत नाही. त्यामुळं भात वारंवार गरम करून खाल्ल्यास विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि ज्यांची प्रतिकार क्षमता जी कमकुवत असते त्यांच्यासाठी हा घातक ठरू शकतोय. मग तुम्ही म्हणाल शिळ्या भातामुळं असं विषबाधा कशामुळं होत्या आणि त्याचे लक्षणं काय आहेत. तर बऱ्याच आपण काही गोष्टी बघतो काही तासाच्या आत आपल्याला
उलट्या, मळमळ, तीव्र पोटदुखी, जुलाब आणि अशक्तपणा असं जाणवू लागतं. शरीरातील पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन हे देखील होतं, ज्यामुळे शरीर आणखी एक अशक्त असं बनतं. वेळेवर उपचार जर नाहीच केलं तर आपली परिस्थिती गंभीर होतीया. मग आता शिजवलेला भात कसा सुरक्षित आपल्याला ठेवता येईल हे आता तुम्ही बघा. तर आरोग्य तज्ज्ञांच्या मते असं सांगायचं आहे, मी सांगत नव्हतं, आरोग्य तज्ज्ञ सांगतात ते सांगतो. जर भात उरला असेल तर तो फ्रीजमध्ये हवा बंद डब्यात ठेवायचा आणि 24 तासाच्या आत तो आपल्याला वापरायचा. पण लक्षात ठेवा की जीवाणूंची वाढ कमी करण्यासाठी साठवणुकीचं तापमान 5°C मध्ये किंवा त्याच्यापेक्षा कमी असावं. शक्यतो फक्त एकदाच गरम करा आणि वारंवार गरम करायचा हे आपण टाळायचं. जर भाताला वास येत असेल, दुर्गंध, घाण वास येत असेल, तर त्याचा रंग बदललेला दिसत असेल किंवा चिकट झाला असेल तर तो आपण खायचा नाही. ताजं अन्न जे असतं ते एकदम सुरक्षित असतं आणि ते तुमच्या आरोग्यासाठी एक फायदेशीर ठरतं. म्हणून सांगतोय, शिळा भात तुम्ही जास्त करून खाऊ नका आणि सांगितल्या पद्धतीनं जरासा वापर करा, मग तुम्हाला समजेल.